उन्होंने विभिन्न दायित्वों का निर्वाह करते हुए जहां पर पार्टी संगठन को अपना योगदान दिया है, वहीं पर भारत सरकार में रहकर भी उन्होंने बखूबी अपनी जिम्मेदारी का निर्वाह किया है। लेकिन विधि के विधान को टाला नहीं जा सकता। अब वो हमारे बीच नहीं है। 67 साल को जाने की उम्र तो होती नहीं, 66 साल। तो हम बहुत दुखी हैं। ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे। और मेरे लिए तो एक प्रकार से व्यक्तिगत लॉस है। मैं क्या बोलूं? श्रद्धांजलि। वो महामानव थे, वो सुपर ह्यूमन थे। केवल भारतीय जनता पार्टी का नुकसान नहीं है, ये देश की क्षति है, दुनिया की क्षति है। The many lunches in his room in Parliament, and you go there, what a sight! Every party, being there for the lunch, journalists being there. What a wonderful environment! All because the man was who he was. He reached out to people and made friends with people. I think it's a personal loss. The country has lost a great leader. The BJP has lost a great leader, and I think we will, really miss him. My deepest condolences to Arun Jaitley ji. My leader Sharad Pawar also had come in the morning to pay his respects, and I think we really feel that we have lost a good leader and a good friend. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत. नम्रता निगमबोध घाटावरती ज्या ठिकाणी अरुण जेटली यांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे त्या क्षणी त्या ठिकाणी आता सर्व मंत्री उपस्थित आहेत. अमित शहा त्या ठिकाणी आहेत, त्याच्यानंतर बाबा रामदेव आहेत, संघाचे संघटन महामंत्री माजी रामलाल आहेत त्या ठिकाणी. असे अनेक महत्वाचे नेते मंत्री जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अतिशय शासकीय इतमामामध्ये त्यांना अंतिम निरोप जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्या पंतप्रधान मोदींची काल भावुक प्रतिक्रिया होती की मी माझा दोस्त गमावला, ते मात्र या ठिकाणी आता उपस्थित राहू शकलेले नाहीयेत आणि याची खंत त्या कदाचित त्यांनाही आता जाणवत असेल. सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान मोदी. मात्र ते वगळले तर बाकीचे सर्व बडे नेते, सर्व व्हीआयपी आणि केवळ भाजप नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन इतर पक्षांचे सर्व बडे नेते आता या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये कपिल सिब्बल आहेत, नितीश कुमार आहेत आणि ज्योतिरादित्य शिंदे असे सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. काल जेव्हा त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर सकाळी 11 ते 1 या 2 तासांच्या वेळेमध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. तेव्हा देखील अनेक कार्यकर्त्यांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती निगमबोध घाटावरती पोहोचली आणि याच ठिकाणी आता त्यांना शेवटचा निरोप जो आहे तो दिला जातोय. प्रशांत, एक पक्षाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व, पक्षाच्या पलीकडचं नातं त्यांचं अनेक पक्षातल्या लोकांशी होतं. अनेक विविध पक्षांचे नेते सुद्धा आता इथे दिसत आहेत. नक्कीच जे लोक जेटलींना मिस करतील त्याच्यामध्ये केवळ राजकारणीच नाही आहेत तर अगदी उद्योगपती असतील, त्याच्यामध्ये काही क्रिकेटर्स असतील ज्यांचं करिअर जेटलींच्यामुळे बनू शकलं, किंवा अनेक पत्रकारही असतील. म्हणजे दिल्लीतल्या पत्रकार वर्तुळामध्ये सुद्धा ज्या नेत्यांची अगदी म्हणजे मैफिल गमावण्याची ताकद होती त्याच्यामध्ये जेटली होते आणि असे दिल्लीतले खूप वरिष्ठ पत्रकार आहेत ज्यांच्या सोबत जेटलींचा कायम संपर्क असायचा आणि या सगळ्या पत्रकार वर्तुळमध्ये म्हणजे मैफलीतला माणूस जसा असतो तशा पद्धतीने जेटली रमायचे. अगदी त्यांचा मॉर्निंग वॉकचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा समावेश असायचा, ज्याच्यामध्ये केवळ राजकारणी नव्हे तर अगदी उद्योगपती, त्याच्यानंतर पत्रकार होते, त्याच्यामध्ये काही इतर विद्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असायचे. तर अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं आणि सर्व क्षेत्रातला त्यांची जी जाण होती ती देखील खूप चांगली होती. विशेषतः हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व आणि कुठलाही मुद्दा ज्या तर्कशुद्ध पद्धतीने ते मांडायचे सभागृहामध्ये ती सुद्धा एक वेगळी शैली जी आहे ती जेटलींची
गेल्या काही वर्षामध्ये आपण राज्यसभेतल्या भाषणामध्ये विशेषतः पाहिलेली आहे. जेटलींनी म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये अर्थमंत्रीपद असताना जीएसटीचं एक ऐतिहासिक विधेयक मांडलं आणि हे विधेयक मांडत असताना विरोधकांचे जे मुद्दे होते ते खोडून काढताना त्यांनी जे भाषण केलेलं होतं ते खरं तर म्हणजे अतिशय अस्खलित अशा पद्धतीचं भाषण आणि त्याच्यामध्ये विविध मुद्द्यांचा परामर्श त्यांनी घेतलेला होता. खरं आहे की म्हणजे एका पाठोपाठ इतके बडे नेते जाणं हे भाजपसाठी खूप वेदनादायी आहे. मागच्याच अगदी 10 ते 15 दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांचं जाणं आणि त्याच्या पाठोपाठ अरुण जेटली आणि हीच चर्चा आहे की म्हणजे वाजपेयी आणि अडवाणी यांच्या काळामध्ये जी दुसरी पिढी तयार करण्याचं काम पक्षानं केलेलं होतं ती पिढी आता जवळपास या पक्षानं गमावली आहे आणि ती पोकळी आता पक्ष कसा भरून काढणार या चिंतेमध्ये अनेक जण आपल्याला दिसत आहेत. अगदी खरं आहे. जसं तुम्ही म्हणालात की एक ताकदवान असं राजकारणी नेतृत्व मोदी सरकारच्या अनेक अडचणींच्या काळात स्वतः पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले जे अनेक नेते होते त्यामध्ये सुद्धा अरुण जेटलींचं नाव हे मला वाटतं अग्रक्रमी असेल. नक्कीच. खरं तर 2012ची गुजरातची विधानसभेची निवडणूक मोदींनी जिंकली तेव्हापासूनच त्यांची दिल्लीकडे नजर जी आहे ती लागलेली होती आणि त्यांचा गुजरात ते दिल्ली हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका राष्ट्रीय पातळीवरची कोणी बजावली असेल तर ती अरुण जेटलींनी. कारण तेव्हा अडवाणी होते एक दावेदार म्हणून आणि त्यांच्याऐवजी हे नवीन नेतृत्व समोर आणण्याची गरज पक्षाला किती आहे हे जसं मनोहर पर्रीकर यांनी सगळ्यात खुलेपणानं गोव्यातल्या चिंतन बैठकीमध्ये सांगितलेलं होतं तशाच पद्धतीनं एक बॅकरूम स्ट्रॅटेजी रणनीतिकार म्हणून मोदींना पुढे आणण्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे तितकीच महत्वाची भूमिका अरुण जेटली यांनी निभावलेली होती आणि म्हणजे काळाची पावलं कदाचित त्यांनी त्यावेळी वेळीच ओळखलेली होती. अडवाणींचे सुद्धा निष्ठावंत म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांच्यासोबत सुषमाजी आणि अरुण जेटली हे कायम दिसायचे. मात्र पक्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे हे ठासून सांगण्यामध्ये जेटलींची महत्वाची भूमिका होती आणि कदाचित त्याचंच हे निदर्शक असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अरुण जेटली हारले तरी सुद्धा त्यांचं महत्व त्यांचा प्रभाव सरकारमधला अजिबात कमी झाला नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अर्थ आणि संरक्षण अशी दोन्ही महत्वाची खाती त्यांना देण्यात आलेली होती आणि खरं तर अशा विषयांवरचा जो एक फेस पक्षाला हवा होता जो कॉर्पोरेट आणि इतर सगळ्या बाबींमध्ये लक्ष घालू शकतो किंवा लिगल सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो असा चेहरा जो आहे तो भाजपला जेटलींच्या रूपाने मिळालेला होता आणि विशेषतः मोदी आणि शहा हे दिल्लीमध्ये जेव्हा आले तेव्हा ते काहीसे नौके होते. दिल्ली त्यांना नवीन होती पण ही दिल्ली समजावून देण्यामध्ये अरुण जेटली यांनी खूप मदत केली आणि त्याच पद्धतीनं पुढचं काही राजकारण जे आहे ते मोदींचं पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं.
सर जिस पुरुष के अंतःकरण में मैं करता ऐसा भाव नहीं है तथा जिसकी बुद्धि लिपायमान नहीं होती वो पुरुष सर आप लोग थोड़ा सा जगह दे दीजिएगा कैमरे के लिए। भाई साहब थोड़ा सा इस तरफ आ जाओ। सर आप लोग सामने से हट जाइए। सर आप लोग सामने से हट जाइए। सर सामने से हट जाइए थोड़ा। हेलो खाली क्या हुआ सर? नहीं बताइए तो सर क्या हुआ? ठीक है आप लोग हट जाइए। आप लोग सामने से हट जाइए थोड़ा सा। जो ज्ञान एकमात्र शरीर में ही संपूर्णता के सदृश आसक्त है, युक्ति रहे अर्थात जिसके पीछे कोई क्रिया नहीं, तत्व के अर्थ स्वरूप परमात्मा की जानकारी से अलग करने वाला और तुच्छ है, वो ज्ञान नामक कहा जाता है।
आपको 3 घंटे जो कर्म नियतम शास्त्र विधि निर्धारित है, अन्य नहीं, संग दोष और फल को न चाहने वाले पुरुष द्वारा बिना राग द्वेष के किया जाता है, वो कर्म सात्विक कहा जाता है। नियत कर्म अर्थात आध्यात्मिक चिंतन जो परम में प्रवेश दिलाता है। यस्तु कामेषु न कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं जो कर्म बहुत परिश्रम से युक्त है, फल को चाहने वाले और अहंकार युक्त पुरुष द्वारा किया जाता है, वो कर्म राजस कहा जाता है। ये पुरुष भी वही नियत कर्म करता है, किंतु अंतर मात्र इतना ही है कि फल की इच्छा और अहंकार से युक्त है, इसलिए उसके द्वारा होने वाले कर्म राजस अनुबंधं क्षयं हिंसा अनवेक्ष्य च पौरुषं मोहालभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते। जो कर्म अंततः नष्ट होने वाला है, हिंसा सामर्थ्य को न विचार कर केवल मोहवश आरंभ किया जाता है, वो कर्म तामस है। स्पष्ट है कि ये कर्म शास्त्र का नियत कर्म नहीं है, उसके स्थान पर ध्यान अपने कर्म के समन्वितः आप देख सकते हैं ऊपर चिर स्मृतियां पे उनके परिवार के कुछ लोग मौजूद हैं। इसके अलावा अनुराग ठाकुर मौजूद हैं, उनकी पत्नी सोनाली पूरे कार्यक्रम को लीड कर रही है, पूरे कार्यक्रम को आगे बढ़ा रही है, चीज पर ध्यान दे रही है, वही इस पूरे कार्यक्रम को आगे बढ़ा रही है। सोनाली ने उनकी पत्नी जो सोनाली जी हैं पर वहाँ पे जहाँ दाह संस्कार हो रहा है वहाँ पे मौजूद है। अनुराग ठाकुर जो केंद्रीय वित्त राज्य मंत्री हैं वो ऊपर मौजूद हैं। अनुराग ठाकुर समझा रहे हैं लोगों को कुछ।
केवल एक सोचते कि बेहतर होकर नमस्कार देख सोचते कर्म को टालने वाला यद्यपि करने की इच्छा उसे भी है बुद्धि और भावना शक्ति का गुरु के कारण 3 प्रकार का भेद संपूर्णता से विभागपूर्वक हेलो हाँ बाइक क्लोज नहीं ले रहा हूँ यार वो मेरा पंडित हाँ बाइक कर दिया ये देखो कर तो लिया हाँ कर दिया कोई छाता ला जल्दी ला इधर ला नीचे करना यार तू भी